नमस्कार मित्रांनो, आज आपण पांचाळ नगरच्या या शाखेमध्ये दिवंगत संतोषदादा तेंबुलकर यांच्या निधनानंतर या शाखेमध्ये अनेक उपक्रम असे राबवले गेलेत। त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये लोकांना केलेली मदत, इतर काही गोष्टी, या गोष्टीच्या माध्यमातून या शाखेचे कार्यकर्ते त्यांचं कार्य प्रेरित घेऊन पुढे त्यांची प्रेरणा घेऊन काही काम चालू केलेलं आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच त्यांनी हे का आतापर्यंत राबवलेले उपक्रम आहेत आणि यापुढे त्यांचं काय कार्य असेल। ताई, काय सांगाल की तुम्ही आज आम्हाला इथे समजलं की तुम्ही काहीतरी एक उपक्रम राबवताय, या माध्यमातून आम्ही तुमच्या शाखेमध्ये आलो। आधी सगळ्यांना जय महाराष्ट्र। आम्ही संतोष केल्यापासून म्हणजे संतोष दादा गेल्यापासून आम्ही आता एक उपक्रम राबवला आहे, तो म्हणजे गोरगरिबांना धान्य वाटप करायचं। आणि ते पण असं की ते स्वतःहून येतात आणि गरजू असतील त्यांना, असं आम्ही नाही की येऊन घेऊन जा आणि असं नाही। आणि एक म्हणजे तो आता नाहीये, त्याची खंत वाटते आम्हाला खूप, म्हणजे आठवणही येते, कारण आता 10वीच्या परीक्षा झालेल्या, रिझल्ट लागले 10वी 12वीचे, त्याच्यासाठी तो खूप प्रयत्न करायचा। कुठल्याही गोष्टीत ॲडमिशन असो वगैरे काही, त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायचा आणि आम्हालाही सांगायचा तुम्ही आणा मुलं आणि त्यांच्यासाठी मी काहीतरी करेन असं। नक्कीच संतोष दादा हे आपल्या शहराचे शहर प्रमुख होते आणि त्यांनी अनेक अशा लोकांना, मुलांना मदत केलेली आहे आणि तुम्ही त्यांचं अविरत कार्य चालू ठेवलेलं आहे। आतापर्यंत किती महिने हा उपक्रम तुम्ही चालू केलाय आणि यापुढे किती दिवस हा उपक्रम तुम्ही चालू ठेवणार आहे? आता सध्या 5 महिने झाले, 5वा महिना चालू आहे, त्याला जाऊन 6 महिने झालेले आहेत। त्याच्या दुसऱ्या महिन्यापासून आम्ही चालू केलं, कारण त्याची आठवण आम्हाला ठेवायची आहे, त्याचं स्मृती आम्हाला जागृत करायची आहे त्याच्या कामाची, म्हणून हे आम्ही, आणि आता हे सतत चालूच राहणार आहे। नक्कीच आपल्याकडे दुसऱ्या ताई आहेत, त्या आपल्याला दादांविषयीचे काही शब्द सांगणार आहेत। तर काय ताई सांगाल की दादांच्या ज्या प्रेरणा आतापर्यंत तुम्ही घेतल्या आहेत आणि जे काय कार्य तुम्ही चालू केलेलं आहे, आज इथे जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? प्रथम जय महाराष्ट्र। मला एवढंच सांगायचं आहे की आमचे दादा इथे पहिला बसायचे, त्यावेळेला त्यांच्याकडे बरेच लोक असे गरीब माणसं यायचे की त्यांना कधीतरी म्हणजे काहीतरी हवं म्हणून, पण दादांनी कधीशी पैशांच्या बद्दल त्यांना कधी हे नाही केलं, कारण त्या पैसा देण्यापेक्षा माणसाला जेवणासाठी 2 अन्नधान्य दिलेलं फार महत्त्वाचं आहे। हे त्यांचं फार म्हणजे पहिल्यापासून ते देत होते। तोच विचार घेऊन आमचे कार्यकर्त्यांनी, जसे दादा आमचे गेले त्यानंतर त्यांनी असा उपक्रम ठरवला, त्यांनी पण तो जाऊन एखाद्या देवळात जाऊन त्यांनी तो उपक्रम ठरवलेला आहे। तर त्या आमच्या कार्यकर्त्यांनी बोला चला आपण कट करू देऊ। त्यांनी ठरवला। नक्कीच बघा मित्रांनो, कारण खरोखरच एखाद्या व्यक्तीचं जे महान कार्य असतं आणि हे कार्याची जी पोचपावती असते, ते आता खरोखरच यांचे संघटक जे काही लोक आहेत, जे शाखा प्रमुख आहेत, जे विभाग प्रमुख आहेत, त्यांना त्यांच्या स्मृती आठवणी देत आहेत। आज दादांना जाऊन आज 5 महिने झाल्यानंतर पण आज 2 तारीख जी आहे ही आज त्यांना अनावर होत आहे की त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत की आज जी पोकळी निर्माण झाली कशी भरून काढावं। आणि कुठचीही गोष्ट ह्या महिला आपण पाहिलं की शिवसेना बोलल्यानंतर ते धडाडीचे कार्यकर्ते असतात, ते कोणाला वाकत नाही, झुकत नाही, कधी सातत्याने तयार असतात कुठच्याही लढाईला। मात्र आज एक दादांची जी पोकळी निर्माण झालेली आहे त्यामुळे त्या भावूक झालेल्या आहेत। काही 2 शब्द बोलणार आहेत दादांचं कार्य, त्या संदर्भात दादांनी इथपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती काय आहे? सगळ्यांना जय महाराष्ट्र। दादांनी शिवसेनेतर्फे खूप महिलांसाठी, मुलांसाठी खूप विविध उपक्रम राबवले आणि त्याचाच वारसा हक्क आमच्या पांचाळ नगर शाखेतना कृष्णा सावंत आपल्या आहेत, ते पुढे चालवत आहेत, आमचे कार्यकर्ते पुढे चालवत आहेत। आज गोरगरिबांना जसे दादा मदत करत होते, जसं सगळं कार्य दादांच्याच आम्ही पदपावलांवर चालून पुढे कार्य चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि याच्यात मला वाटतं सगळेच कार्यकर्ते तेवढेच उत्साहाने भाग घेत आहेत आणि आम्हाला असंच दादांकडनं हे प्रेरणास्थान मिळालं पाहिजे असं। नक्कीच आता आपण पाहतोय मयेकर ताई इथे आहेत, तर मयेकर ताई आपल्या 2 शब्द बोलणार आहेत। नमस्कार सगळ्यांना, माझा जय महाराष्ट्र। मी एवढंच सांगेन की संतोष जे काम करत होता ते धडाडीचं काम करत होता, म्हणजे कोणीही त्याच्याकडे आलं त्याच्याकडे मदत मागायला की त्याला रिकाम्या हाताने पाठवत नव्हता, तो काही ना काहीतरी तो मदत करायचा। ॲडमिशनचं काम असो, कुठच्या शाळेचं काम असो, किंवा त्याच्या आवाक्याच्या बाहेर असलं तरी पण तो पूर्ण करायचा। असं नाही बोलायचं की हे माझं काम नाही आहे म्हणून। त्याच्यामुळे सगळ्यांना पण, जनतेला पण तो गेल्यामुळे खूप हळहळ निर्माण झालेली आहे। आणि हा आम्ही उपक्रम चालू केला तो कृष्णा सावंतच्या प्रेरणेनेच चालू केला, की त्यांचं असं म्हणणं होतं
की आपल्याला दादांनी सांगितलं की आपल्याला जे मिळतं त्याच्यातलं थोडंसं आपण दुसऱ्यांना द्यायचं, ही प्रेरणा घेऊन आम्ही हा उपक्रम चालू केलाय. आता आपल्याला सावंत साहेब सांगणार आहेत की त्यांचा हा उपक्रम कशा पद्धतीने सुरुवात केली, कोणाकडून प्रेरणा मिळालेल्या आहेत. ताईने आता सांगितलं की आपल्याला काहीतरी मिळतं, त्यातून दुसऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे, म्हणजे दानात दान हे अन्नदान आहे. साहेब, काय सांगाल की तुम्ही कुठून प्रेरणा घेतली आहेत आणि ह्या कार्यक्रमाची, आणि हा कार्यक्रम तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवणार आहेत, तर तुम्हाला कशा पद्धतीने पुढे लोकांनी सहकार्य केलं पाहिजे, किंवा तुम्ही कशा पद्धतीने हे कार्य पुढे चालू ठेवणार आहेत? सगळ्यांना जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी शिवसेनेचा एक शाखा प्रमुख म्हणून पांचाळनगर शाखेचा दादानीच मला नियुक्त केला होता. दादा जेव्हा आपले शहर प्रमुख होते तेव्हा त्यांनी आपली मंडळी आम्हाला त्यांनी आपल्यावरती काम करण्याची संधी दिली. गेले 5 ते 6 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर सतत काम करतो आणि त्यांची काम करण्याची पद्धत आम्ही बघितली. या शाखेतून आलेला माणूस कधी चहा पिल्याशिवाय बाहेर गेला नाही, हे त्यांच्या उपस्थितीत होतं. तसंच कोण जरी आला, बाहेरून जाणारा माणूस जरी आला, रस्त्यावरून कशासाठी मागायला आला तरी त्यांनी आपल्या खिशातून एक 100, 200 किंवा जे काही धान्य असं देऊन त्याला तृप्त केलं होतं. जेव्हा दादा अचानक गेले तेव्हा आम्हीही पोरके झाल्यासारखं वाटत होतो. आम्ही काही 7-8 मंडळी जो होतो, आम्ही बाहेर गेलो, विचार केला दादांचा वारसा चालू ठेवायचा आहे, मग काय करूया, दादांची आठवण आपल्याला कायम राहिली पाहिजे. एक जी 2 तारीख होती, दादा आमच्या 2 फेब्रुवारीला गेले, म्हणून प्रत्येक महिन्याच्या 2 फेब्रुवारीला आम्ही एक गरजू लोकांना एक धान्य वाटप करायचं. मग ते कसं करायचं? सुरुवातीला आम्ही एक 6-7 लोक होतो, आमचे महिला मंडळ होतं, असं आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्युशन करून तो एक सुरुवात केली. पण आता हा उपक्रम जसा लोकांना कळत चाललाय तसं बाहेरून आपल्याकडे दाते लोक खूप आहेत. बघा, अन्नदान हे खूपच आहे, लोकांना फुकट देणं किंवा ही गोष्ट नाही आहे, पण ज्यांना खरोखरच गरज आहे अशीच लोक आम्ही शोधतो आहेत. आणि ती सुद्धा दादांच्या नेहमीप्रमाणे की आपल्या विभागातील लोक द्या, आपल्याला लोकांची गरज समजते त्या लोकांकडे जा आणि त्यांना दाखवा आणि त्यांच्याकडून गरज भागवून घ्या. आज ही सगळी जी माणसं आहेत ती दादांच्या बरोबर काम केलेली आहेत. दादांचा कसा कामाचा वारसा होता तो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. कमीत कमी आम्ही असं ठरवलंय की जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आम्ही हा उपक्रम चालू ठेवू. आता काही आमच्याकडे लिमिटेड माणसांचा हिशोब आहे किंवा लिमिटेड प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे, सर्व नाही आहेत. जसं जसं आमच्याकडे फंड येईल तसं तसं आम्ही त्या प्रोडक्ट वाढवत जाऊ, लोकही वाढवत जाऊ. पण हा वारसा जसा दादांनी शिवसेनेतून घेऊन चालवला होता तसाच शिवसेनेतूनच घेऊन आम्ही यापुढे चालवणार आहोत. नक्कीच. आता दादा नसल्यानंतर तुम्ही आता शाखेत हे कामाला चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. तुम्हाला कसा प्रतिसाद, म्हणजे कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, आणि आता तुमच्यावरती पडलेली ही नवीन सर्व जबाबदारी आहे या कार्यकर्त्यांना सांभाळायची, ज्याप्रमाणे दादा सांभाळत होते, जसं तुम्ही बोलात की चहा प्यायला कार्यकर्ता बाहेर जात नव्हता, पण संघटना चालवणं एक छोटं काम नाही आहे, ते कार्यरत ठेवणं फार कठीण असतं. आता तुम्हाला काय अनुभव आहेत आणि ह्यापुढे काय झेलावं लागणार आहे? आता विषय संघटनेचा आल्यानंतर, दादा गेल्यानंतर संघटनेतून आपले माननीय जिल्हा प्रमुख पंकज देशमुख साहेब, तसेच उपजिल्हा प्रमुख प्रवीण मापळकर साहेब, त्यांच्याशी आमचा संपर्क आला. दादा असताना एवढा आमचा काय त्यांच्याशी संपर्क नव्हता. त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांनी म्हणाले की जे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. आम्हाला एक फ्रीडम दिलं, फ्री हात दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे तिन्ही शाखा जसं दादा हँडल करायच्या, आम्ही पार्क, पांचाळनगर, लोढानगर, तिन्ही शाखा प्रमुख आणि सगळं महिला मंडळ आम्ही एकत्र राहून जसं दादांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही एक आज दादांचं ऐकत होतो, पण मला एक अभिमान वाटतो की आज मी सांगितलेली गोष्ट सगळेजण ऐकतायत. खरोखरच हा वारसा आम्ही त्यांच्याकडून शिकलो आणि हे आम्हाला असंच पुढे घेऊन जायचं आहे. आज दादांच्या शिकवणीमुळे झालं, मग आम्हाला कोणाचं सांगणं नाही, कोणाचं बोलणं नाही, पण आम्ही ठरवतोय कसं करायचं. त्याच्यामध्ये आता मगाशी बोललो की पक्षप्रमुख पंकज देशमुख आहेत, आपले जिल्हा प्रमुख जे आहेत पंकज देशमुख साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं, बोलवून घेतलं, स्वतः ते आले आणि त्यांनी आमची समजूतकडे संतोष नाही आहे, तुम्ही समजू नका, तसं नाही, पण तुमच्याबरोबर ते आम्ही आहोत. तुमच्या काही अडीअडचणी असतील किंवा काही गरजा असतील, दादा जसं लोकांच्या सामाजिक कार्यात असल्यामुळे काही नालेसफाई किंवा कोणाचं बाकी सामाजिक अडचणी काय असतील तर सोसायटीच्या अडचणी असतात त्या दादा परिपूर्ण करायच्यात, काही ॲडमिशन्स करायचे. पण त्यांनी तेही सांगितलं आम्हाला की तुमच्या एरियामध्ये असं समजू नका की आज संतोष नाही आहे, आम्ही आहोत, आम्हाला कोणत्याही वेळी कसंही आणि कोणतंही काम सांगा, जसं जमेल तसं आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा प्रभात समाचारकडून. मी कॅमेरामन सगट भालचंद्र होलम. तुम्हाला हा चॅनल आवडला
तर लाईक करा, सबस्क्राईबर करा. थँक्यू.